इकडे 4 जूनला संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये विजयाची गुढी उभी राहील। पंतप्रधान मोदींचं 400 पारचं लक्ष्य पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। ठाण्यामध्ये ते काही वेळापूर्वी आले होते आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रुती राहुल यांनी। यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष आणि हा गुढीपाडवा, तर एकदा विजयाची गुढी नेमकी कशा प्रकारे उभारली जाणार आहे किंवा त्यासाठीची तुमची रणनीती किंवा ही नेमकी कशी असेल, काय असेल? कारण तुम्ही सगळे आता एकत्र आलेले आहात, महायुती म्हणून एकत्र पुढे जाताना विजयाची गुढी अधिक उंच उभारण्याचा एक विश्वास असेल किंवा एक आत्मविश्वास आहे? बिलकुल 4 जूनला विजयाची गुढी संपूर्ण देशामध्ये उभी राहील आणि मोदीजींचा जो संकल्प आणि निर्धार आहे 400 पार अबकी बार, तो पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पार हा निर्धार आणि संकल्पना आम्ही केलेली आहे आणि गेल्या 10 वर्षात केंद्रामध्ये अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मोदीजींनी केलेलं काम आणि 1.5-2 वर्षामध्ये राज्यामध्ये आम्ही केलेलं काम, विकासाचं काम, घेतलेले निर्णय, लोकांच्या हिताला दिलेलं प्राधान्य, या निवडणुकामध्ये त्याची झलक आणि त्याची पोचपावती या ठिकाणी मिळेल आणि नक्की संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये विजयाची गुढी उभी राहील। धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधला त्यासाठी। कॅमेरामॅन प्रमोद गरुडसह मी श्रुती राहुल, झी 24 तास।